हॅलो फ्रेंड्स, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बिना अंड्याचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। अगदी सहज सोपा, प्रत्येकाला जमेल असा हा केक आहे। अगदी नवीन कोणी केक बनवणार असेल तर त्याही व्यक्तीला अगदी सहजरित्या जमेल अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेत सांगितलेलं आहे। सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तेही सांगितलेलं आहे। त्यासाठी मेजरिंगसाठी कोणते कप घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे। एकदम मऊ लुसलुशीत बेकरीत जसा भेटतो तसा केक आपल्याला बनवायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता, केक बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे। आपल्याला मिल्क पावडर यामध्ये वापरायची आहे। इथे मी साखर बारीक करून घेतलेली आहे। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि तूप लागणार आहे। तुम्हाला जर त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ते घालू शकता। केक बनवण्याच्या अगोदर सुरुवातीला गॅसवरती पातेलं मंद गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यामध्ये एक जाळी घातलेली आहे। इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे। त्या वाटीच्या मापानं तुम्ही मैदा घेणार आहे त्याच वाटीच्या मापानं साखर घ्यायची आहे। तुम्ही कपच्या मापानं किंवा वाटीच्या मापाने घेऊ शकता। 1 वाटी मैदा असेल तर अर्धी वाटी साखर आणि पाऊण वाटी तुम्ही तूप किंवा त्यामध्ये तेलही वापरू शकता। गरजेनुसार त्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे। केकसाठी आपल्याला जे बॅटर बनवायचं आहे त्यासाठी एक भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला पाव वाटी तूप घालायचं आहे। तुम्ही तुपाऐवजी त्यामध्ये तेलही घेऊ शकता किंवा लोणीही घेऊ शकता। पण ज्या वाटीच्या मापानं आपण 1 वाटी कोणतीही घ्यायची मापाला त्या मापानं पाव वाटी साधारणतः तूप घ्यायचं आहे। त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर बारीक करून घेतलेली आहे ती त्यामध्ये मिक्स करून घेते। आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे। साखर विरघळल्यानंतर त्याला थोडासा पांढरा असा कलर येईपर्यंत एक 5 मिनिटासाठी मी ते फेटून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तर ते पटकन होईल, परंतु मी मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही केलेलं। मी इथे चमच्याच्या साहाय्याने, तुम्ही फोर्कच्या साहाय्याने पण असं फेटू शकता। पांढरा शुभ्र कलर येईपर्यंत दोन्ही तूप आणि साखर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही ते पाहू शकता, साखर आणि तूप एकत्र छान असं मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये मी थोडंसं दूध घालते। दूध आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे, कारण आपल्याला बॅटर कसं जशी कन्सिस्टन्सी हवी आहे केकसाठी त्या पद्धतीत। यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे। मिल्क पावडर तुम्ही साधारणतः 30 ग्रॅम घेऊ शकता। मी ते साधारणतः अर्धी वाटी घेतलेली आहे। मिल्क पावडर घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे दूध थोडंसं घालावंच लागणार आहे। सर्व एकत्रित छान असं मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये दूध थोडं थोडं करून मिक्स करून घेणार आहे। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बीटरच्या साहाय्याने हे छान असे फेटू शकता। कारण आपण त्यामध्ये दूध पावडर घातलेली आहे त्यामुळे मिश्रण थोडंसं घट्टसर होतं। त्यामुळे साधारणतः आपल्याला 200 मिली तरी दुधाची गरज आहे त्यामध्ये, परंतु एकदमच आपण दूध नाही घालू शकत। त्यामुळे थोडं थोडं करून मी दूध त्यामध्ये घातलेलं आहे। मैदा मिक्स केल्यानंतर आपल्याला जर गरज वाटली तर त्यामध्ये दूध मिक्स करायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता हा केक एगलेस आहे त्यामुळे तुम्ही त्यामध्ये वेलची पूड घालू शकता। मी इथे इसेन्स वापरलेला आहे, व्हॅनिलाचा इसेन्स आहे हा। वेलची पूड घातली तरी चालते, कारण एगलेस केकला वेलची पूड असेल तरी खूप छान स्वाद येतो। इसेन्स घातल्यानंतर सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेते। केक बनवित असताना मैदा साधारणतः 3 ते 4 वेळा छान असा चाळून घ्यायचा आहे आणि तुम्ही त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर हे सर्व मिक्स केल्यानंतर पण 2 वेळा तो चाळून घ्यायचा। मैदा जेवढा तुम्ही छान असा चाळून घेशीला तेवढा केक खूप छान असा फुलून येतो। कोणताही गोड पदार्थ बनवत असताना आपण किंचित त्यामध्ये मीठ घालतो, ते मीठ घातलेलं आहे आणि तो मैदा चाळलेला आहे, परंतु तो व्हिडिओ मी दाखवलेला नाही। तुम्ही तो मैदा छान असा चाळून घ्या। त्यामध्ये मैदा मिक्स करून सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही फोर्कच्या साहाय्याने करू शकता किंवा त्याच्या साहाय्याने, कशाची साहाय्याने करू शकता। तुम्हाला जर जास्तच गडबडीत ते पटकन हवे असेल तर मिक्सरच्या भांड्यात जरी घालून ते मिक्स केलं तरी चालतं, परंतु मला जास्त भांड्याचा पसारा न करता हा केक बनवायचा होता म्हणून मी एका भांड्यावरती सगळं ते चालवलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, बॅटरची कन्सिस्टन्सी सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला केकसाठी जे बॅटर हवं आहे ते बॅटर तुम्ही अशा पद्धतीने बनवायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी। आपलं बॅटर तयार आहे।
ज्या भांड्यात तुम्ही केक बनवणार आहे त्या भांड्याला तुम्ही तेल तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तरी तो तुम्ही यूज करू शकता. माझ्याकडे बटर पेपर नव्हता म्हणून माझ्याकडे जो केक टिन होता त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं. त्यावरती थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे केक आपल्या भांड्याला चिकटत नाही. त्यावरती थोडासा मैदा भुरभुरला तर केक कोणत्याही केक बनवा, कशाही पद्धतीने बनवा, त्यामध्ये चिकटत नाही. केकसाठी जे तुम्ही मिश्रण बनवलेलं ते त्यामध्ये वतून घ्यायचं आहे. सर्व तेवढं 1 वाटीचं मिश्रण त्या केक टिनमध्ये पुरेसं आहे. त्या केक टिनमध्ये तो केक बनतो. केक बेक झाल्यानंतर आपला केक छान असा फुलून येतो. त्यामुळे थोडंसं अर्ध्यावरतीच मिश्रण भरून घ्यायचं आहे. तुम्ही ज्या भांड्यात बनवणार त्या भांड्यामध्ये अर्ध्याच्या वरती मिश्रण घालायचं नाही. माझं 1 वाटीचं प्रमाण आहे. या केक टिनमध्ये 1 वाटीच्या प्रमाणात केक छान असा फुलून येतो. थोडंसं टॅप करायचं आहे. थोडंसं मी टॅप करून घेतलेलं आहे. आपण पातेलं थोडंसं मंद गॅसवरती गरम करण्यासाठी अगोदरच ठेवलेलं आहे. ते छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये भांडं पण केकचं जे भांडं आहे ते त्यामध्ये मी घालायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे. मंद गॅसवरतीच हा केक बेक होऊ द्यायचा आहे. केक बेक होण्यासाठी साधारणतः 30 ते 35 मिनिटं लागतात. तोपर्यंत पातेल्यावरचं जे झाकण आहे ते उघडून बघायची गरज नाही. 35 मिनिटानंतर मी ते पाहिलेलं आहे. केक आपला छान असं बेक झालेला आहे. तरी पण मी तुम्हाला थोडंसं चेक करून दाखवते. झालं, ज्यावेळी चेक केला त्यावेळेचा व्हिडिओ नव्हता. चला पुन्हा एकदा दाखवते. आपलं जे मी चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने चेक केलेलं आहे तर त्याला मिश्रण चिकटलेलं नाही. आपला केक तयार आहे. वरून जरी पाहिलं तरी लक्षात येतो की केक आपला छान असा झालेला आहे. परंतु आपण चमच्याच्या साह्याने चेक करून पाहिलेलं आहे. केक आपला झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. केक टिन बाहेर काढायचा आहे. 15 ते 20 मिनिटासाठी केक छान असा थंड होऊ द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. चला तर मी तुम्हाला दाखवते आपला केक कसा झालेला आहे. थोडंसं टॅप केलं की केक पटकन त्यातून निसटतो. कुठेही चिकटलेला नाही. छान असा केक आणि करपलेलाही नाही. खूप छान असा मऊसूत केक तयार झालेला आहे. एकदम मऊ लुसलुशीत बनतो केक. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्ही ते पाहू शकता. बेकरीत जसा भेटतो तसा केक झालेला आहे. कमी साहित्यात घरी असणार एकदम मऊ असा झालेला आहे. खूप छान असा केक बनतो. जास्त साहित्यही लागत नाही. पण आता हा केक कट करूनही पाहूया. थोडंसं सुरीच्या साह्याने चाकूच्या साह्याने मी तुम्हाला केक ना कट करून दाखवते. आतूनही खूप छान असा जाळीदार एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. जसा बेकरीत असतो ना तसा केक होतो. खूप छान केक आणि चवीला अप्रतिम लागतो. अशा पद्धतीने हा केक नक्की बनवून बघा. केक बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की तो कसा झाला. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले केकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.